छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। सध्या राज्यभरात गणेश उत्साह आहे। गणेश उत्सवात देसरकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे। दारू पिऊन कार चालवणाऱ्या 2 तरुणांमुळे 4 जणांचा हकनाक बळी गेला। देसरकर कुटुंबाला तब्बल 10 वर्षांनी बाळ झालं होतं, त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं। बाळाचं बारसं आटपून कुटुंब पुण्याला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला। ही घटना संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ घडली। मिळालेल्या माहितीनुसार देसरकर कुटुंबाला 10 वर्षांनंतर बाळ झालं होतं। बाळाचं बारसं आटपून पुण्याला जात असताना या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात आजी आणि आईसह 1.5 महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला। ही हृदय पिळवटून टाकणारी घटना संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ घडली। धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारे 2 मुलं दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले। अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात असताना लिंबे जळगाव येथे हा अपघात झाला। मृणाल अजय देसरकर, आशालता हरिहर पोपळखट, अमोल देसरकर 6 महिने अशी मृतांची नावे आहेत, तर बाळाचे वडील अजय देसरकर गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी दारू पिऊन गाडी चालवित अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोन्ही तरुणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।